चमचमीत वांग्याचे काप। नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल। आजची आपली रेसिपी आहे वांग्याचे काप। मस्त असे चमचमीत असे हे वांग्याचे काप ज्यांना वांग आवडत नाही त्यांना सुद्धा नक्कीच आवडतील। तुम्ही हे दुपारी मधल्या वेळचं खाणं म्हणून सुद्धा खाऊ शकता स्नॅक्स सारखं, किंवा जेवताना साइड डिश म्हणून घेऊ शकता, किंवा अगदी भात भाकरी पोळी याच्याबरोबर भाजी सारखं सुद्धा खाऊ शकता। चला तर मग या सोप्या साध्या अशा रेसिपीला सुरुवात करूया। वांग्याचे काप करण्यासाठी इथं मी हे एक वांग घेतलेलं आहे। हे वांग धुवून पुसून घेतलेलं आहे। माझ्याकडे हे मोठं वांग आहे म्हणून मी घेतलेलं आहे, पण तुमच्याकडे जर लहान लहान वांगी असतील तर तुम्ही ती घेतली तरी चालेल। पण काप करताना शक्यतो असं हे मोठं वांग घेतलं की हे काप अगदी पटकन होतात, साईजने हे मोठं असल्यामुळे। आता याचा देठाकडला भाग आणि पुढचा थोडासा भाग मी कापून टाकलेला आहे आणि वांग्याच्या अशा गोल गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत। अगदी पातळ नाहीत किंवा अगदी जाड नाहीत, अशा या चकत्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकताय साधारण या साईजमध्ये मी चकत्या करून घेतलेल्या आहेत। आता या चकत्यांना आपण थोडंसं मीठ लावून घेतोय। वांगी चिरली की लगेच काळी पडतात, त्यामुळे लगेचच आपल्याला हे मीठ लावून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घातलं, त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट। तुम्हाला जेवढं हे काप तिखट हवेत त्यानुसार तुम्ही याला तिखट लावून घ्यायचं आहे। आता कापांचा रंग जर खूप छान यावासा वाटत असेल, तुम्हाला लाल भडक असे काप दिसायचे वाटत असेल, तर ज्या तिखटाचा रंग अगदी लाल छान असतो ते तिखट इथं वापरायचं आहे। सगळ्या चकत्यांना अगदी व्यवस्थित हे तिखट मीठ लावून आपल्याला मुरायला ठेवायचं आहे। साधारण 15 ते 20 मिनिटं हे काप आपण तिखट मीठ लावून मुरायला ठेवायचे आहेत। आता इथं मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रव्यामुळे टेक्स्चर छान येतं कापांचं, तर इथं बारीक रवा मी घेतला आहे। पण काही जण तांदळाचं पीठ सुद्धा घेतात, तुम्हाला हवं तर तांदळाचं पीठ घेऊ शकता। थोडंसं चवीपुरतं मीठ अगदी रव्यापुरतंच घालायचं आहे, कारण चकत्यांना ऑलरेडी लावलं आहे। थोडीशी हळद, पण तुम्हाला कापांचा रंग लालच ठेवायचा असेल हळद नाही घातली तरी चालेल। थोडासा हिंग आणि थोडंसं लाल तिखट, त्याचबरोबर थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालते आहे। आता इथं मी एवढेच मसाले वापरलेले आहेत, पण तुम्हाला हवं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात चाट मसाला घालू शकता, आमचूर पावडर घालू शकता, किंवा थोडासा गरम मसाला पण घालू शकता। आता तुम्ही बघू शकताय 15-20 मिनिटांनी हे जे आपण कापाला तिखट मीठ लावून ठेवलेलं, त्यामुळे हे काप थोडेसे असे ओलसर दिसत आहेत, छान मुरलेलं आहेत ते। आता जो आपण रव्याचं मिश्रण तयार करून ठेवलेलं त्यामध्ये हे काप असे बुडवायचे, त्याला घोळवायचं त्या रव्याच्यामध्ये, आणि वरून असं थोडंसं असं दाबून त्याला रवा लावून घ्यायचा, रव्यामध्ये कोट करून घ्यायचे हे। आणि जो जास्तीचा असा रवा असेल तर थोडासा असा झटकून घ्यायचा। या पद्धतीने सगळ्याला लावून घेतलं आपण रवा। आता गॅसवर मी एक पॅन तापत ठेवला आहे, त्यावर साधारण 2 चमचे तेल घातलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यावर हे जे आपण रवा लावून ठेवलेले वांग्याचे काप होते ते याच्यावर घालूया अशा पद्धतीने, आणि त्याच्यावर पुन्हा थोडंसं असं तेल घालूया। आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे। साधारण एक 3-4 मिनिटं एका साईडने भाजून झाल्यानंतर हे असे सगळे काप उलटवून घ्यायचे या पद्धतीने, आणि परत एकदा थोडंसं याच्यावर तेल सोडून घ्यायचं आहे। दुसरी बाजूसुद्धा आपल्याला साधारण एक 3-4 मिनिटं भाजून घ्यायचे। एकदा चेक करूया वांग भाजले का। सूर्य अगदी व्यवस्थित जाते त्याच्यात, म्हणजे वांग छान असं शिजले। तरी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हे वांग शिजवून घेऊ शकता। हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित हे काप भाजून झालेले आहेत। आता हे आपण काप काढून घेऊया। हे वांग्याचे काप तयार आहेत। तुम्हाला हवं तर हे अगदी नुसते तुम्ही खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता, किंवा जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता, भात भाकरी पोळी याच्याबरोबर। मी याच्यावर थोडीशी कोथिंबीरीने गार्निश केलं। तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही याच्यावर थोडासा पेरी पेरी मसालासुद्धा घालू शकता। चमचमीत वांग्याचे काप। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।